स्थानिक लेवलला जी काय पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख झाले, उपशाखा प्रमुख झाले, विभाग प्रमुख झाले, हे मुख्य पाय आहेत शिवसेनेचे. बरोबर. या लोकांची भेटगाठ करून दिली जात नाही. दिली तरी त्यांच्याशी एवढी काय चर्चा केली जात नाही. माझ्या मनात पण अशी खंत आहे ना, का आम्ही कामं करून देखील आम्हाला न्याय नाही. 5-6 लोक आहेत या पक्षामध्ये, ते असं समजतात की आमच्याशिवाय हा पक्ष इथे चालू शकत नाही, आणि वरच्या लेवलला असं दाखवून देतात का आम्ही म्हणजेच पक्ष जाण्याचा सध्या विचार देखील नाही करते. पण बघू, राजकारण आहे शेवटी. जर पुढे कोणत्या पक्षामधनं भविष्यात ऑफर आली किंवा सोनं करण्याची वेळ आली तर नक्की. तर मला असं वाटतं का एखाद्यावरती आपण टीका करू किंवा त्याचं नाव येऊ, शेवटी त्याला मोठपणा आपण दाखवू. तर दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. आता आपल्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे युवा अधिकारी आहेत, सूरजजी जाधव आहेत ते, आणि ते आपल्या समवेत आहेत. त्यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलवलेलं आहे. सरजी, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. कसं बघताय आज कायमचा तुम्ही जय महाराष्ट्र करताय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला? काय सर, काय नीतिमत्ता, म्हणजे काय प्रकरण आलेले, काय सांगाल? काय सर, स्थानिक राजकारणाला कंटाळून या पक्षाचा मला राजीनामा द्यावा लागतोय. आज या कल्याण लोकसभेमध्ये असे 3-4 जे चेहरे, ते चेहरे उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत असं भासून देत आहेत की कल्याण लोकसभेमध्ये आम्हीच म्हणजे पक्ष, आणि पक्ष म्हणजे आम्हीच, असे असणारी काही व्यक्ती आहेत. ज्या व्यक्तींनी म्हणजे आम्ही काम करत असताना जे काय स्थानिक लेवलला जे काय पदाधिकारी आहेत, त्यांच्या काही पदनियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्या पदनियुक्त्या नाही करत, फक्त यांचे वरचे जे काय पद आहेत वरच्या लेवलचे, तेच पद भरती चालू आहे. बरं, आमच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय, आणि जे काय वरच्या लेवलवरनं म्हणजे मुंबईवरनं, मातोश्रीवरनं किंवा सेनाभवनवरनं जे काय मुख्य पदाधिकारी आहेत किंवा नेते मंडळी जी काही येते, त्या लोकांना स्थानिक लेवलला जी काय पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख झाले, उपशाखा प्रमुख झाले, विभाग प्रमुख झाले, हे मुख्य पाय आहेत शिवसेनेचे. बरोबर. या लोकांची भेटगाठ करून दिली जात नाही. दिली तरी त्यांच्याशी एवढी काय चर्चा केली जात नाही. तुम्हाला स्थानिक लेवलवरनं वरती जर जायचं असेल तर तुम्हाला मेन पायच भक्कम करावा लागतो ना. तर तो पायच आपला भक्कम होत नाही. या गोष्टीला कंटाळून आज मला असं वाटतं की मी हा पक्ष सोडतो. सर, खूप खतखत व्यक्त करताय तुम्ही, बॅकग्राऊंडला काम करताय. कल्याण ग्रामीण हा ग्रामीण विधानसभा जरी असला तरी तुमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पक्ष उभारण्यासाठी मोठं योगदान आहे. आणि काही कनिष्ठ असतील अधिकारी किंवा वरिष्ठ असतील, पण ह्याबाबत आपण तशी तक्रार केली होती? तक्रार म्हणजे आता बघा, मध्ये तरी आमचे जे युवाचे काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले, ते राजीनामे दिल्यानंतर जे काय आता नवीन नियुक्त्या झाल्या, म्हणजे दीपेशजी होते, दीपेशजी नंतर आता नवीन तात्यासाहेब माने आले, किंवा जे काय वरिष्ठ पदाधिकारी, तर यांच्या लेवलपर्यंत मला बोलवण्यात आलं होतं. माझ्याकडनं विचारणा झालेली का जी का आता युवाची मंडळी गेली, त्या युवाच्या जी काय रिक्त पद आहेत त्या पदामध्ये तू इच्छुक आहेस का? तर मी प्रथमदर्शनीय मी सांगितलेलं का मी इच्छुक आहे बाबा या पदांसाठी. तर आता
5-6 महिने उलटून देखील त्या पदावरती कोणाची भरती झाली नाही. आणि ज्यांनी राजीनामे दिलेले नंतर पुन्हा त्यांच्याच नियुक्त्या झाल्या. राजीनामे दिले तर मग परत त्यांना त्याच पदांवरती नियुक्त्या घेतल्या. अच्छा. आणि मग आम्ही जे स्थानिक लेवलला जी कामं करतोय, जी आमची पद आहेत, मग ते आम्ही काय करायचं? साहेब म्हणतात ना, माझा असा कसा कोणावरती रोष नाहीये बरं किंवा कोणावरती हे नाहीये का त्यालाच का पद भेटला. आज ज्याला पद भेटलंय प्रथम मी जाऊन त्याला भेटून आलोय, अभिनंदन केलं त्याच्या कार्यालयात जाऊन, वैयक्तिक फोन करून. पण कुठेतरी माझ्या मनात पण अशी खंत आहे ना का आम्ही कामं करून देखील आम्हाला न्याय नाही मिळते. महोदय, दीपेशजी म्हात्रे गेले, भाजपामध्ये गेलेत, कारण दीपेशजी म्हात्रे हे जिल्हा प्रमुख होते, बरोबर आहे. त्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी उभाठामध्ये खिंडार पडते. मग हे यांचा ताळमेळ नाही का, शिस्तबद्ध नाही तुम्हाला काय वाटतं? नाही, पक्ष नेहमी शिस्तबद्धच आहे. पण जे काय 5-6 लोक आहेत या पक्षामध्ये ते असं समजतात की आमच्याशिवाय हा पक्ष इथे चालू शकत नाही. आणि वरच्या लेवलला असं दाखवून देतात का आम्ही म्हणजेच पक्ष. महोदय, सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि प्रवाहाच्या विरोधात प्रवास करणं म्हणजे खूप खडतर प्रवास. असं काय तुम्हाला पक्ष सोडायचा तुम्ही खंत व्यक्त केली, कारण आम्हाला म्हणजे विश्वासात न घेता कुठल्या प्रकारचे कारवाई केली जाते किंवा कार्य केलं जातं, परंतु असं काही ऑफर आहे का इतर पक्षामध्ये आपल्याला की आपण ह्या वेळेलाच संधीचं सोनं करणार आहात? नाही, मला अशी कोणत्याही पक्षातनं ऑफर नाही आहे. मी अशा कोणत्या पक्षात जाण्याचा सध्या विचार देखील नाही करते. पण बघू, राजकारण आहे शेवटी. जर पुढे कोणत्या पक्षामधनं भविष्यात ऑफर आली किंवा सोनं करण्याची वेळ आली तर नक्की करू शकतो, असं काही नाही. माझं मत आहे असं, सर, आता जे तुम्ही नाव न घेता टोळे लगावले किंवा खंत व्यक्त केली, असे एखादं नाव काय? मी नाही कोणाचं नाव घेण्याचं. अच्छा. तर मला असं वाटतं का एखाद्यावरती आपण टीका करून किंवा त्याचं नाव घेऊन शेवटी त्याला मोठपणा आपण दाखवून देतोय. बस, आमच्या युवा सेनेमध्ये मी जेव्हा आता काम करत होतो तेव्हा जे काय माझे वरिष्ठ होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही जी पद्धत ठरवलेली ती म्हणजे शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख, म्हणजे हे त्या ग्राउंड लेवलचे आपले वरिष्ठ आहेत. जर शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांनाच युवामधली पोरं माहिती नाही, बरोबर, आणि आम्ही वरच्या लेवलला डायरेक्ट नावं दिली तर त्यात काय होतं, शाखा प्रमुखांना ही नावं माहिती नाहीये, बरं, ही नावं आली कशी, तर ते शाखा प्रमुखांचं आणि जी नावं आम्ही नेमणुका दिलेल्या त्या नावांचा ताळमेळ होत नाही. म्हणून आम्ही काय करायचो का शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख या लोकांकडनं त्यांच्या लेटर हेडवरती नावं घ्यायचो आणि मग त्यांच्या थ्रू जी नेमणूक आहे त्या नेमणुका व्हायच्या. बरं. तर असे माझ्याकडे कित्येक तरी जे आहेत 70 लोकांची माझ्याकडे लिस्ट आहे आत्ता. 70 लोकांची माझ्याकडे लिस्ट आहे आत्ता का ज्यांना पद देण्यास इच्छुकता होती, पण त्या पदाधिकाऱ्यांना मी न्याय नाही देऊ शकते. हीच खंत माझ्या मनात राहते का जर मी या पक्षात काम करतोय आणि मला जर त्या पदाधिकाऱ्यांना पद देऊ नाही शकत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, मग माझा या पक्षात थांबून मतलब पण नाही. सर, खालत्या म्हणजे कल्याण ग्रामीणच्या ही काही युवा सेनाचे पदाधिकारी आहेत, यांनी यांचं जे काही पद तुम्ही त्या देऊ शकत नाहीत ह्या गोष्टी तुम्ही बोलताय, परंतु हीच तक्रार वरिष्ठांना तुम्ही सांगितलीत का आणि वरिष्ठांनी काय तुम्हाला आदेश काय दिले का? वरिष्ठांना माहिती आहे असं अच्छा गोष्टी. पर मी तेच बोलतोय ना तुम्हाला का जे काय 5-6 लोक आहेत ज्यांच्या अवतीभोवती फिरतंय
त्यांच्यामुळेच पक्षाचं नुकसान होतंय, दुसरं काही नाही. पण शेवटी तुम्ही एवढीच खंत व्यक्त करता, बाकी काय नाही. हां, बाकी काय नाही. तेच अवतीभोवती जी काय 4-5 लोक आहेत ज्यांच्यावरती पक्षश्रेष्ठींनी भरोसा ठेवलाय, ते पक्षाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं असं होतंय का स्वतःचा इगो हा त्यांना पहिले वाटतो. बरं, आता आपण पदाचा राजीनामा दिलात का? हो, मी आज दुपारीच जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत सध्या कार्यरत, तात्यासाहेब माने यांच्याकडे मी माझा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. तर हे होते सुरेश जाधवजी. यांनी आता सांगितलं की मी म्हणजे राज्य आणि राज्य म्हणजे मी, असं काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारीच्या राजकारण चालू आहे. त्या अनुषंगाने यांनी कल्याण ग्रामीणमध्ये स्वतः युवा सेनाची फळी निर्माण केली होती आणि ती फळी मजबूत आणि कणकर सुद्धा होती. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या विश्वासात न घेता वरिष्ठ लोक त्यांना कुठल्या प्रकारची माहिती देत नव्हते. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या युवा सेना पदाधिकाऱ्याचा राजीनामा दिलेला आहे. आता सुरजित जाधव साहेब हे आता कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतात किंवा त्यांची जे राजीनामा दिला आहे ते जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब माने त्यांचा राजीनामा स्वीकारतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचे बांधवांना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर.